राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिनांक 28 रोजी राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यांनी अंतरिम अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठी घोषणा केली असून महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली आहे. आज आपण या योजनेच्या संपूर्ण माहिती, पात्रता, अपात्रता इत्यादी बाबत सविस्तर माहिती या व्हिडिओमधून घेत आहोत. नमस्कार, मी महेंद्रसिंग राजपूत आणि आपण पाहत आहात निर्भीड विचार न्यूज. महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत. महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे, त्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो. सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात येत असून सदर योजना 1 जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे. या योजनेत पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक असलेल्या थेट लाभ हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्षम बँक खात्यावर दरमहा 1500 रुपयाची रक्कम दिली जाणार आहे. तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे रुपये 1500 पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येणार आहे. योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि परित्यक्त्या आणि निराधार महिला असणार आहेत. आता पाहूया काय असेल योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता. लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला यासाठी पात्र असतील. किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत हा लाभ शासनाकडून मिळणार आहे. सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते आवश्यक असणार आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2.50 लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. आता पाहूया योजनेच्या लाभार्थ्यांची अपात्रता. कोणास हा लाभ मिळणार नाही. ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत असेल अशा लोकांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. किंवा मग सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले तथा स्वावलंबी काम करणारे कर्मचारी यासाठी मात्र पात्र ठरणार आहेत. सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रुपये 1500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल त्यांनाही हा लाभ दिला जाणार नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहेत असे लोक देखील या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार, राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य आहेत त्यांनी देखील या योजनेसाठी अर्ज करू नये. ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन आहे त्यांच्यासाठी देखील ही योजना अपात्र असेल. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. शासनाकडून सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल. आता योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ते आपण पाहूया. या योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज, लाभार्थ्यांचे आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला हे कागदपत्र लागणार आहेत. तसेच सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाच्या उत्पन्नाचा दाखला रुपये 2.5 लाखांपेक्षा कमी अनिवार्य आहे. सोबत बँक खाते, पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड इत्यादी कागदपत्रांची देखील आवश्यकता आहे. सदर योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र सुद्धा यासोबत आपल्याला जोडावे लागणार आहे. आता पाहूया कशी असेल योजनेच्या लाभार्थ्यांची निवड. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता
अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी यांनी खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्याचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात येईल। सक्षम अधिकारी हे या कामकाजावर नियंत्रण ठेवतील। त्यानुसार सदर योजनेकरता अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या देखील ते निश्चित करतील। आयुक्त महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे हे सदर योजनेसाठी नियंत्रण अधिकारी असतील। तसेच आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई हे सहनियंत्रण अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळतील। कशी असेल या योजनेची कार्यपद्धती? अर्ज करण्याची प्रक्रिया। योजनेचे अर्ज पोर्टल, मोबाईल ॲपद्वारे, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात। यासाठी प्रक्रिया विहित करण्यात आली आहे। पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल। ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरी ग्रामीण आदिवासी ग्रामपंचायत, वार्ड, सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध करण्यात येणार आहे। वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरी ग्रामीण आदिवासी सेतू सुविधा केंद्र मध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोचपावती देखील दिली जाईल। अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल, जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई-केवायसी करता येईल। यासाठी महिलेने खालील कागदपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे, ज्यात कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र, रेशन कार्ड, स्वतःचे आधार कार्ड। अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टल ॲपवर जाहीर केली जाईल। त्याची प्रत अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत, वार्ड स्तरावरील सूचना फलकावर देखील लावण्यात येईल। जाहीर यादीवरील हरकत पोर्टल ॲपद्वारे प्राप्त केल्या जातील। याशिवाय अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र यांच्या मार्फत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे लेखी हरकत तक्रार नोंदवता येईल। लेखी ऑफलाईन प्राप्त झालेल्या हरकती तक्रार रजिस्टरमध्ये नोंदवल्या जातील आणि त्या ऑनलाईन अपलोड देखील केल्या जातील। पात्र लाभार्थी यादी जाहीर केल्याच्या दिनांकापासून 5 दिवसांपर्यंत सर्व हरकत तक्रार नोंदवणे आवश्यक असणार आहे। आलेल्या सर्व सदर हरकतींचे निराकरण करण्यासाठी संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती गठीत करण्यात येईल। सदर समितीमार्फत प्राप्त हरकतींचे निराकरण करण्यात येऊन पात्र लाभार्थ्यांची अंतरिम यादी तयार केली जाईल। सदर पात्र अपात्र लाभार्थ्यांची स्वतंत्र यादी अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत, वार्ड स्तरावर, सेतू सुविधा केंद्र तसेच पोर्टल ॲपवर देखील जाहीर केली जाईल। पात्र अंतिम यादीतील महिला मृत झाल्यास सदर महिलेचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येईल। प्रत्येक पात्र महिलेस तिच्या स्वतःच्या आधार लिंक असलेल्या थेट खात्यावर हस्तांतरण, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्षम बँक खात्यात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत रक्कम जमा करण्यात येईल। सदर योजनेची प्रसिद्धी जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद नोडल अधिकारी तसेच जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांनी संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या समन्वयाने करावायची आहे। तसेच गाव पातळीवरील होणाऱ्या ग्रामसभा, महिला सभांमध्ये सदर योजनेबाबत व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी असे देखील या GR मध्ये नमूद करण्यात आले आहे। सदर योजनेसाठी वेब पोर्टल व मोबाईल ॲप्लिकेशन तयार करण्याची जबाबदारी आयुक्त महिला बाल विकास पुणे यांच्याकडे असेल। या योजनेतील लाभार्थ्यांची पोर्टलवर नोंदणी होऊन योजना सुरळीत कार्यान्वित राहण्यासाठी तसेच पोर्टलवर संचालन, अर्ज डिजिटलाइज पद्धतीने जतन करणे, पोर्टल वेळोवेळी अद्ययावत करणे याकरिता आयुक्त महिला व बाल विकास पुणे यांच्या स्तरावर कक्ष निर्माण करण्यास व त्यामध्ये विहित पद्धतीने 10 तांत्रिक मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात येणार आहे। तसेच योजना सुरळीत कार्यान्वित राहण्यासाठी नियंत्रण ठेवण्यासाठी शासन स्तरावर कक्ष निर्माण करून त्यात 5 तांत्रिक मनुष्यबळाची नियुक्ती देखील करण्यात येणार आहे। सदर योजनेचे सहनियंत्रण व आढावा घेण्याकरता राज्य स्तरावर समिती गठीत करण्यात येणार आहे। सदर समिती या योजनेची देखरेख व सहनियंत्रण करेल। राज्यातील योजनेच्या अंमलबजावणीबाबत आढावा देखील घेतला जाणार आहे। सदर योजनेसाठी उपलब्ध तरतूद, खर्च याबाबतचा आढावा घेऊन आवश्यक निधीची मागणी शासनात सादर केली जाईल। सदर योजनेत धोरणात्मक बदल करायचे असल्यास त्याबाबतचा प्रस्ताव शासनात सादर केला जाईल। सदर समिती बैठक दरमहा तसेच आवश्यकतेनुसार आयोजित करण्यात येईल। आता पाहूया या समितीची कार्यकक्षा कशी असेल। सदर योजनेची देखरेख व सहनियंत्रण करणे, सदर योजनेच्या अंमलबजावणीबाबत नियमित आढावा घेणे, सदर योजनेसाठी उपलब्ध तरतूद व खर्च याबाबतचा आढावा घेणे,
या योजनेसाठी उपलब्ध तरतूद खर्च याबाबतचा आढावा घेऊन आवश्यक निधीची मागणी राज्यस्तरीय समितीकडे करणे, कालबद्ध पद्धतीने पात्र लाभार्थ्यांची यादी अंतिम करणे व सदर योजनेपासून कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घेणे, राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय समित्यांमध्ये तसेच योजनेच्या अंमलबजावणी सुकर व्हावी यासाठी कार्यपद्धतीमध्ये बदल करण्याचे अधिकार माननीय मंत्री महिला व बालविकास यांना राहतील। तसेच माननीय मंत्री महिला व बालविकास यांच्याकडून सदर योजनेचा आढावा दर 3 महिन्यांनी घेण्यात येईल। सदर योजनेचे मूल्यांकन महात्मा गांधी प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या मार्फत करण्यात येणार आहे। उपरोक्त कालावधीनंतर या मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील। सदर योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता भासल्यास नवीन मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येतील। सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांचे देखील सहकार्य घेण्यात येईल। या योजनेसाठी स्वतंत्र असा लेखाशीर्ष उपलब्ध होईपर्यंत या विभागाच्या लेख लाडकी या योजनेसाठी अस्तित्वात असलेल्या लेखाशीर्षामधून आर्थिक तरतूद व खर्च भागवण्यात येईल असे देखील या GR मध्ये नमूद करण्यात आले आहे। सदरचा शासन निर्णय 28/6/2024 रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात आला आहे। आपणास ही माहिती कशी वाटली हे आम्हास कमेंट करून नक्की कळवा। आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।